मारेगांव तहसील कार्यालय में खेत रास्तों से जुड़े मामलों में बड़े पैमाने पर आर्थिक लेन देन होने तथा किसानों के साथ अन्याय किए जाने का गंभीर आरोप परेशान किसानों द्वारा लगाया गया है। क्या है पूरा मामला, जानने के लिए देखते हैं यह खबर। मारेगांव तहसील कार्यालय में खेत रास्ता देने के मामले में बड़े पैमाने पर आर्थिक व्यवहार होकर अनेक किसानों पर अन्याय किए जाने का गंभीर आरोप त्रस्त किसानों ने किया है। मारेगांव तहसील में अनेक किसान मामलदार कायदा और महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अंतर्गत खेत रास्ते के लिए तहसील कार्यालय में आवेदन कर रहे हैं। इस मामले में प्रत्यक्ष जगह का निरीक्षण, आवेदनकर्ता और गैर आवेदनकर्ता, इनके सबूत, कागजात, लेखी जवाब और युक्तिवाद, इनका विचार कर न्याय निर्णय देना अपेक्षित रहता है। लेकिन मारेगांव तहसील कार्यालय में इस प्रक्रिया को अलग ही रुख होने का आरोप किया गया। दौरान गदाची बोरी के त्रस्त किसान विनोद राजूरकर ने महसूल विभाग के वरिष्ठ अधिकारियों ने और जिलाधिकारी ने पिछले 2 वर्ष के खेत रास्ते के सभी आदेश की विस्तृत जांच करे, ऐसी मांग की है। संबंधित मामले में कथित द्वेषपूर्ण और अर्थपूर्ण कार्रवाई की जांच कर दोषी अधिकारियों पर कड़ी कार्रवाई की जाए, साथ ही अन्यायग्रस्त किसानों को न्याय मिले, ऐसी मांग भी उन्होंने की। इस मामले में जांच कर दोषी पर कार्रवाई न होने पर भारतीय जनता पक्ष की ओर से बड़ा आंदोलन छेड़ा जाएगा, ऐसा इशारा भाजपा के तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, तालुका सरचिटनीस तथा नगर सेवक राहुल राठौड़ और कार्यकर्ताओं ने बदकी भवन में ली गई पत्रकार परिषद में दिया। तालुक्यातील शेतकऱ्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात ही आज या ठिकाणी आपण पत्रकार परिषद आयोजित केली आहे। तरी ह्या पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश असा आहे की काल आमच्या हाती आलेलं प्रकरण बोरी गदाजी येथील विनोद राजूरकर यांना हा आदेश पारित झाला आहे रस्त्याचा। तर आमचं असं म्हणणं आहे, हा आदेश वाचल्यानंतर त्यांची शहानिशा केल्यानंतर पूर्ण आदेश हा चुकीचा आहे आणि बोगस आहे। हा नायब तहसीलदार आणि त्यांचा जो लिपिक आहे बाबू RC2चा पडवेकर यांनी पूर्ण चुकीचा आदेश घरी बसून बनवलेला आदेश आहे। तरी हा आदेशमध्ये आपल्याला असं सिद्ध होते की हा आदेशमध्ये स्पष्ट लिहून आहे की जो ज्यांच्या विरोधात आदेश केला आहे, ज्यांच्या शेतातून रस्ता द्यायचा आहे, त्यांचं ताराचं कुंपण म्हणजे तार कंपाऊंड आहे बा, असं या आदेशमध्ये दाखवलं आहे। परंतु त्या मोका पाणी केलं तर कुठल्याच प्रकारचं कंपाऊंड नाही आहे, म्हणजे तुम्ही याचा अर्थ बांधावर गेले नाही। त्यानंतर 26 तारखेला त्यांना बोलवलं की तुमची 26 तारीख आहे, 26 तारखेला तुम्ही पुराव्यानिशी हजर व्हा। हे 26 तारखेला पुराव्यानिशी हजर झाले आणि त्यांना गेल्यावर माहीत पडलं की 25 तारखेला आदेश पारित झाला। मग हा कुठला न्याय, हा कुठला तुमचा शासनाच्या नियमात बसते? म्हणून भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष म्हणून हे प्रकरण माझ्याकडे आले आणि मी हा मुद्दा आज या ठिकाणी उचलला आहे। पुरेपूर बनावट खोटा आदेश यांनी बनवला आहे आणि आदेश करताना आपल्यालाही माहीत आहे की दोघाच्या मेंढवरून म्हणजे दोघाच्या बांधावरून दुऱ्यावरून रस्ता दिला जाते, परंतु दुसऱ्याला पार्टी न बनवता एकट्या शेतकऱ्याच्या शेतातून रस्ता दिला आहे। एकट्या शेतकऱ्याच्या शेतातून रस्ता देता येते का? शासनाचा असा कुठला GR आहे का? आमचे मंत्री महोदय माननीय बावनकुळे साहेब यांनी GR काढला, ज्या शेताला रस्ता नाही आहे त्यांना रस्ता द्यावा असा आदेश आहे। पण हे दुरुपयोग करताय, ज्यांना पहिलेच रस्ता आहे त्यांना रस्ता देत आहे आणि असे प्रकरण किती पडून आहे, ज्यांना रस्ता नाही ते असे आत्ताच इथं बसले लोक आहे, रस्ता नाही ते भांडत आहे 1 वर्षापासून, त्यांना रस्ता दिला नाही। म्हणजे तुम्ही कशासाठी काम करताय? न्याय देण्यासाठी करताय की पैसे घेण्यासाठी करताय? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। म्हणून काल हा आदेश आम्ही मान्य निलावर साहेब तहसीलदार, इथले मुख्य तहसीलदार यांना दाखवला आहे, यांना बोलला आहे, यांच्याशी चर्चा केली आहे, त्यांना पूर्ण आदेश समजून देण्यात आला आहे। आणि जर ह्या आदेशावर तहसीलदार रेड्डी साहेब यांनी कुठलीही दखल घेतली नाही तर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने माननीय महसूल मंत्र्यापर्यंत जाऊ, जिथं जायचं आहे तिथं जाऊ, पण त्यांना योग्य तो न्याय मिळेल हे भूमिका आमची राहील। दोषीवर कारवाई होईल त्यांच्या नियमानुसार, आणि जर कारवाई नाही झाली, यांना योग्य निर्णय नाही मिळाला तर आम्ही भारतीय जनता पार्टी, सर्व शेतकरी, सर्व रस्त्याचे लाभार्थी यांना घेऊन रस्त्यावर उतरीन आणि त्यांच्यासाठी एक मोठं आंदोलन करू आणि त्यांना न्याय मिळवून देऊ। CTV के लिए प्रतिनिधि दिलदार शेख की रिपोर्ट।